म्हातारीची चूल तुम्ही बघू शकताय. तुम्हाला पण लाईव्ह दर्शन घडवू ते म्हातारीच्या चुलीचा. बोट आली दादा तो घेऊन आला. गावाच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे कर्लीची खाडी आणि दक्षिणेकडे संगम. डॉल्फिन 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 बघायला भेटतात समोर. ओ माय गॉड, क्रेझी क्रेझी बाई. खडकासारखा आकार बघू शकताय. प्रत्येक खडकाला वेगवेगळं नाव दिलेलं. दोन डोंगराच्या मधून आपली बोट जाईल आणि यो व्ह्यू बघा. आई शपथ, असं वाटतंय का इथून उडी टाकून पवावा. तर तुम्ही जो लाईट हाऊस बघताय पाठीमाग, हा इथून इथपर्यंत असा पसरलेला आहे. काय बाबा करत काय, म्हातारीने आली. म्हातारी जेवण बनवते बोलत. ही बघा ही बघा ही बघा. म्हातारीच्या चुलीच्या आधी नाव होता शॉवर पॉइंट. म्हातारीच्या चुलीपेक्षा आपण पुढे आलो आणि तशी तुम्हाला यो सेम पॉइंट बघायला भेटतय. बोट कशा पडते बघा. हा समुद्राच्या मधोमध आयलंड आहे. इट वोंट गो. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग. देवबाग बीच. पहिला नाश्ता करू, नंतर बोटिंग बसून जाऊ. म्हातारीची चूल बघायला. सकाळ सकाळ मस्त वातावरण झालंय. सगळी अंघोळ वगैरे करताना आम्ही फ्रेश विश होऊन आता ब्लॉग स्टार्ट केलाय. कायच क्रेझी ट्रिप झाली हा कोकणची. आता जो मेन आहे कोकणचा तो बघायला चाललो. म्हातारीची चूल तुम्ही रील बिल व सगळीकडे बघितलं असाल. आज तीच एक्सप्लोर करणार आपण. आम्ही या फोटो व्हिडिओ काढतोच. नाश्ता पण आलाय भाई. तुम्हाला कसं माहिती, मला भूक लागली. ऑमलेट ब्रेड सकाळ सकाळ नाश्त्याला जतीन काय बोलतो. आणि समोर हा समुद्राचा व्ह्यू एक नंबर. मला एक गोष्ट पटत नाही, आजाला खावायला आला का तो काहीच बोलला नाही रे. बोलताना जेवत नाही. आता आपण ऑमलेट ब्रेड ट्राय करूया या व्ह्यू सोबत. सकाळ सकाळ जो आनंद आहे ना व्ह्यूचा आणि ऑमलेट ब्रेडचा. हा नाश्ता केला, ऑमलेट ब्रेड आणि चाय पिण्याचा जो आनंद आहे, आस्वाद आहे चाय पिण्याचा. मला बाई बाहेर आलं ना चाय का लई वेगळीच आवडतं. हा तुला ब्लॅक टी का? अरे काय याच्या बेना चान बटारा भरवून खाणारे पोरा तुम्ही. हा मोठी बटारा. अरे म्हणजे तू छान असना बटार तोंडा मावं नाही तरी खाणार पोऱ्या ना. आज ब्लॅक टी. अरे त्यांना वाटतं कॉन्ट्री दिली म्हणजे आम्हाला इकत घेतलं दही. ब्लॅक टी बोलता नाही म्हणून मी यांच्यावर खर्च केला. कॉन्ट्रीब्युटीचा हिशोबच ठेवला नाही. डायरेक्ट मिनीच ज्या काय असेल त्या घे ना जतीन. तुझ्याकडे बॅकअपला दिलेलं त्यातून तर. आम्हाला ऍक्च्युली 12 पर्यंत जावायचा होता होडीमध्ये. बट आता तो बोलते दादा आताच जाऊया बोलतं. पाणी मस्त भरलेलं असेल आणि भरती ओटीच्या टायमानुसार आपल्याला चूल बघायला जावायचे असतं. आता ये व्ह्यूला बाय बाय करूया. रूम पण चेकआउट केला आम्ही. फायनली बाई म्हातारीची चूल बघण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. क्रेझी. आपण ज्यांच्या सोबत जाणार आहोत ना ती माणसा लयच भारी आहेत. मजा येणार आहे. म्हणजे ओळख झाली दादासांची. तुम्ही पण कधी आलात ना त्यांना कॉन्टॅक्ट करा, मी देईल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन. फायनली गाईज म्हातारीची चूल बघायला जो क्षण सगळ्या इमॅजिन करून आलो तो घरची तो आता संपूर्ण होणार. कारण तर लय भारी आहे बोलतो म्हातारीची चूल. महाराष्ट्र पण आपला आवरा सुंदर आहे ना. एक एक जागा आवरी भारी भारी आहे महाराष्ट्र. आणि पावसाळ्यामध्ये तर अजून भारी होतं. महाराष्ट्र पासून स्टार्ट करा, महाराष्ट्र फिरा आणि त्यानंतर इंडियामध्ये लई फिरू शकता. इंडियामध्ये अवऱ्या भारी जागात ना. कारण तर केरळची वेगळी वाईब आहे, महाराष्ट्राची वेगळी वाईब. प्रत्येक ठिकाणची वाईब आहे ना आपण मॅच नाही करू शकत. इथं आलो ना पण का आपल्याला समोर बोटी लागलेल्या दिसतात आणि इथं आपल्याला चप्पल वगैरे काढून जावं लागतं. बोटीमध्ये चप्पल घालून जावायचं नसतं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय कव्हर होऊ शकतंय. खूप जास्त जागात फिरायला इथं.
फायनली आता आपली बोट रेडी होते. बोटी बघू शकताय तुम्ही, अशा बोटी असतात. 3 तास लागतात टोटल पूर्ण सगळा फिरून बिरून यावाला. आणि सगळी माणसं पण जमली नाही प्रत्येक ठिकाणी. तुम्ही बघू शकता माणसात, कारण तर सगळ्यांना तोच क्षण बघायचा आहे. का माहितीये का, खाली रील्स व पक्का व्हायरल होतंय, त्यामुळे सगळी तेच पॉइंट साठी खास कोकणला फिरायला येतात. आता काय आम्ही पण तिथे लाईव्ह जाऊन बघू. हा, आणि तुम्हाला पण लाईव्ह दर्शन घडवू ते म्हातारीच्या चुलीचा. जर आमचं नशीब असलं तर, नशिबाचा केलाय तो पण, त्याच्यामध्ये आपल्याला गॅरंटी नाही देत का भेटलूच करून. पण जर भरती असली तर 100% तो फवारा मारतात. आपली बोट आली, दादा तो घेऊन आलाय बघू शकता. दादाशी बोलणं वगैरे झालं एकदम मस्त. आता बसलेलो दादाच्या बोट मध्ये. दादानी क्रेझी काम केलंय. आमच्या ओढीम फक्त आम्ही 5 जण आहोत, बाकी कोण नाही. एक नंबर. हो, ही तुमचीच आहे का बोट? ही पण त्यांची बोट आहे. तुम्हाला अशामध्ये जावं असेल त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतच असेल. बोट निघली आमची आता. दादा किती टाइम लागेल पोचायला आपल्याला? जाऊन येऊन 3 तास लागतील ना. आता हायस्पीडच्या बोटिंग गेलो असतो 1 तासात सगळा संपला असतं. तुमच्याकडे दोन्ही आहेत, मजा येणार आहे. ओ आजानी लाईफ जॅकेट घातलाय. हा, सेफ्टी म्हणून लाईफ जॅकेट घातलाय अजितने. आता जो तुम्ही डोंगराचा शेप बघताय समोर, तो तुम्ही बघू शकता मगरीच्या आकाराचा आहे, म्हणून त्याला क्रोकोडाईल माउंटेन शेप पण बोलतं. यो बघा कसला भारी, हे जे दात वाटतात एकदम, आणि यो पूर्ण डोंगर क्रोकोडाईल वाटते बघू शकता तुम्ही. हॅलो, आपण जो आता बोटने प्रवास चालू केला तो मालवण तालुक्यातील देवबाग गावातून केलेला. या गावाच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे कर्लीची खाडी आणि दक्षिणेकडे संगम. पहिल्यांदा आपण तो क्रोकोडाईलचा माउंटन शेप बघितला, जो नारळाच्या झाडांनी नॅचरली बनले. पण त्याच्यामध्ये शेवटची 2 नारळाची झाडं दिसतात, त्याच्यामध्ये गॅप दिसते. तो गॅप दिसतोय म्हणजे 2023 साली खूप मोठं वादळ झालं होतं आणि त्या वादळामध्ये बरीचशी झाडं पडली होती. त्यानंतर पूर्ण एका लाईन मध्ये व्ह्यू दिसायचा. आणि पूर्वेकडे कर्लीची खाडी, जी सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी खाडी म्हणून ओळखली जाते. आणि या नदीचा, याला नदी पण बोलतात आणि खाडी पण बोलतात. कारण समुद्राच्या खूप जवळ असल्यामुळे समुद्र नदीच्या पाण्याला खारं करून टाकतो आणि हा खारेपणा साधारण 15-20 किलोमीटर पर्यंत जातो. म्हणून याला काही जी गाव आहेत ती याला खाडी बोलतात. देवबाग, तारकर्ली, देवली, भोगवे अशी जी गाव आहेत ती याला खाडी बोलतात. या नदीचं नाव आहे कर्ली नदी आणि या नदीचा उगम झालाय तो कुडाळ तालुक्यातील शिवापूर गाव. आणि ह्या नदी एका साईडने समुद्राचे म्हणजे देवबाग गावाच्या एका साईडने वाहते, म्हणजे ही पूर्वेकडून वाहते, पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि दक्षिणेकडे या नदी आणि समुद्राचा संगम झालेला. आपण जिथून बोटिंग स्टार्ट केलं तो मालवण तालुक्यातील देवबाग गाव. आता या गावाबद्दल वैशिष्ट्य, 2 वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये आजपर्यंत कधी पाणी भरलं नाही. म्हणजे एका साईडला पूर्णपणे समुद्र आहे, एका साईडला नदी आहे. जर पूर्णपणे गाव बघितलं तर समुद्राच्या वाळूवरती बसलेला गाव, पूर्ण समुद्राच्या वाळूवरती बसलेलं गाव आहे. याला कुठचाही खडक नाही आहे किंवा मध्ये दगड नाही आहे या वाळूच्या खाली. या गावामध्ये जर तुम्ही विहीर खोदलात तर तुम्हाला 6 ते 7 फुटावरती गोड पाणी लागतं. याला कुठचाही झरा दगडातून आलेला नाही, पूर्णपणे समुद्राच्या. म्हणून या गावामध्ये शेती वगैरे होत नाही. नारळाची झाडं मासेमारी करतात आणि लोक पर्यटनाचा व्यवसाय करतात. तसंच ह्या गावामध्ये आजपर्यंत ह्या मंदिराला क्रॉस करून कधी पाणी गेलं नाही. किती मोठं वादळ होऊ दे, काय होऊ दे, एवढा नदीला भयानक पूर येतो पावसाच्या दिवसामध्ये, पण या मंदिराला क्रॉस करून कधी पाणी गेलं नाही. मोबरेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. हे गावाचं पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य मध्ये गावामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आहे. आता अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम बघणार तर संगम मध्ये वेगळं काय बघत नाही. काही लोक सांगतात की पाण्याचा रंग वेगळा असेल किंवा पाण्याची चव वेगळी असेल. पाणी हे नेहमी ट्रान्सपरंटच असतं. फक्त फरक एवढाच असेल की एका साईडला तुम्हाला शांत पाणी दिसेल, जो नदीचा भाग आहे तो अगदी तुम्हाला शांत दिसतोय, बोट हालत नाही. पण आपण जसं समुद्राच्या जवळ जाऊ तशी बोट आपली शांत उभी राहणार नाही, ती रोलिंग होत असते. आणि समुद्राकडून जिथून चालू होतो समुद्र, तिथून लाटं उसळताना दिसतात. आणि नदीचा जो भाग आहे तो शांत असतो. देवबागचा एंडकडचा जो भाग आहे याला तीर्थक्षेत्र पण म्हटलं जातं. कारण हा जो आपला महादेवाचं मंदिर आहे मोबरेश्वर, आणि त्याच्या इथे आपली स्मशानभूमी आहे आपल्या देवबागची, जी एकच स्मशानभूमी आहे बीचला, जी वाहून जाते आणि दरवर्षी बनत असते. दरवर्षी नवीन बनवावी लागत नाही. ज्यावेळी वाळू मिळते त्यावेळीच आम्हाला ते तिकडच्या तिकडे दहन करावं लागतं. आणि याच ठिकाणी अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम झालेला आहे, म्हणून याला तीर्थक्षेत्र पण म्हटलं जातं देवबागचं. आपल्याला लाटं उसळताना दिसतात, तिथून आपला समुद्र चालू होतो. हा जो
जो बेट दिसतो याला हा. सिगल आयलंड म्हटलं जातं. हा बेट पूर्णपणे असाच वाहून जातो पुरामध्ये, ओके. नदीला पूर येतो आणि समुद्र शांत झाला की हळूहळू वाळू जमा होऊन एक वाळूचं बेट बनत असतं. ओके. पण ते किती मोठं होईल किंवा किती छोटं होईल हे आम्हाला पण माहिती नसतं आणि कुठच्या लोकेशनला तयार होईल हे सांगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या दरवर्षी ठिकाणी. हा हे वाहून जातं. म्हणजे जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे आलं तर 6 ते 7 फुटावरती इथे पाणी असतं. तर हे एवढं मोठं झालंय की भरतीला पण आपल्याला दिसतंय आता भरती चालू आहे भरती आपली. चालू आहे. ओके. डॉल्फिन 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 बघायला भेटतात समोर आपल्याला. डॉल्फिन ओ भाई साहब, डॉल्फिन. डॉल्फिन साठी बघा किती थांबल्या बोटी. गेले काय खाली. आपल्याला इथं कुठं पण डॉल्फिन बघायला भेटतील ना. हा एरिया म्हणजे काय होतं, हा. नदीतनं जे मासे बाहेर पडतात, हा हा सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी नदी म्हटल्यानंतर मोठा संगम पण हा ज्यावेळेस नदीतनं छोटे मोठे मासे बाहेर जाणं येणं करत असतात हा आणि ज्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर शंख शिंपले वरती हा हा. ते खाण्यासाठी पॉइंटला या येतातच येतात. फक्त 100% गॅरंटी आम्ही देत नाही. ओके. हा का दिसतीलच करून टायमिंगला येतात हे सांगू. सांगू नाही शकत. छोटे मोठे मासे येतात ना नदीमधून, ते खाण्यासाठी डॉल्फिन हे पॉइंटला येतात. 100% येतात, पण टायमिंग नाही सांगू शकत त्यांचा. दादाला दिसलं डॉल्फिन, पण ते पुन्हा खाली पाण्यामध्ये गेलं. त्यामुळे आता आम्हाला दिसतील का बघूया. दिसतील, थोडा वेळ वेट करूया. 100% दिसणार श- dolphin. गॅरंटी देतो. एकदा दिसतोय ते 100%. हा, एकदा दिसलं ना का दुसऱ्या वेळेला 100% दिसणार बोलते, एवढी गॅरंटी आहे. ओ माय गॉड, क्रेझी क्रेझी भाई, क्रेझी. हे बघा डॉल्फिन बघू शकता तुम्ही. प्रॉपर डॉल्फिन बघायला भेटतात आपल्याला. प्रॉपर डॉल्फिन बघायला भेटतात. ओ माय गॉड. दादा बोललेला 100% डॉल्फिन बघायला भेटतील. आता तुम्ही बघला असाल, एक नंबर बाई, लई मोठा डॉल्फिन आहे. आता तुम्ही समोर जो दगड बघताय, दादा सांगताय बेडकासारखा आकार आहे. सिंधुदुर्ग ते लाईट हाऊस तिथपर्यंत खडकांची रांग पसरली आणि या खडकाला तुम्ही बेडकासारखा आकार बघू शकताय. तुम्हाला समजतंय का? थोडासा बेडकासारखा आकार वाटतंय. हा जो एरिया आहे या ठिकाणी पूर्णपणे जी खडकं पाण्याच्या वरती दिसतात हा. ती आपल्याला दिसत आहेत. पाण्याच्या खालची आहे ती आपल्याला दिसत नाही. पूर्णपणे खडकाची रांग आहे सिंधुदुर्ग किल्ला ते लाईट हाऊस पर्यंत. प्रत्येक खडकाला इथे जी मासेमारी लोक इथे मासेमारीसाठी येतात, त्या मासेमारी लोकांनी या प्रत्येक खडकाला वेगवेगळं नाव दिलेलं. की ज्यावेळी समुद्रामध्ये मासेमारीला येतात त्यावेळी काही प्रमाणात बोटला मासे असे पण मिळतात, ज्यावेळी बोट मधून ते जाऊ शकत नाही त्यावेळी 2 बोट करावे लागतात किंवा इमर्जन्सी काय बोट बंद पडली तर त्यांना मेसेज पाठवण्यासाठी त्यावेळी तेवढी आधुनिक यंत्रणा नव्हती, त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतं. मग हा मेसेज कसा पाठवायचा, तर एका बोटला मेसेज द्यायचे की या बोटमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांना ते सांगायचं दुसऱ्या बोट, आणि त्या फक्त लोकेशनचं नाव सांगून पाठवायचे मेसेज. बरोबर मग दुसरी जी बोट मदतीसाठी यायची ती बरोबर त्या लोकेशनला यायची. आता या ज्या खडकाला नाव दिलेलं आहे त्याला करेला बोलतात. मासेमारी लोकांनी असं नाव दिलेलं आहे, याला करेला बोलतात. करेला समोर दिसतोय तो देवळा म्हणून असं नाव दिलेलं. देवला. मार्कलँड साठी प्रत्येक खडकाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. बोट चालवायला शिकलो आता. बोट आता बोट घेणार आहे. दादानी म्हणा 10-15 मिनिटं होडी चालवायला दिली म्हणजे जमतंय म्हणा. फक्त डायरेक्शन या साईडला त्या साईडला असं करत करत थोडीशी चालवली स्पीड मध्ये, म्हणजे ऍडव्हेंचर सोबत आपली फ्रेंडशिप पण चांगल्या लोकांची झाली पाहिजे. आता तुम्ही पाठीमागं बघू शकता 2 डोंगरांच्या मधून आपली बोट जाईल आणि यो व्ह्यू बघा. आई शपथ, क्रेझी, अप्रतिम व्ह्यू आहे भाई. आपण 2 खडकांच्या मधीन आलो. पाण्याची क्वालिटी तुम्ही बघू शकताय, एकदम भारी क्लिअर पाणी आहे. असं वाटतंय का इथून उडी टाकून पवावा. आणि बाजूला शिपरी खडकाला लागली ना, आपल्याकडच्या बायकात ना इड्या होती नावरी शिपरी बघायला भेटते आपल्याला. पाणी बघ कडक कडक कडक. क्रेझी क्रेझी भाई, क्रेझी. ओ हो क्रेझी.
काय भारी नजारा यो, भारी म्हणजे एकदम अप्रतिम नजारा. कोकणामध्ये बाली थायलंड पॉइंट म्हणून याला बोलतात, बट प्रत्येकाची वेगवेगळी खूबसूरती आहे आणि जी कोकणाची खूबसूरती आपण आता बघतोय कुठेच कम्पेअर नाही करू शकतो. असं वाटतं एकदम कुठल्या तरी वेगळ्याच. हा हा जी पीस आहे आणि जे अशी हा, greenery बघायला मिळते. हो हो आता, समोर बघा. ओ हो 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 क्रेझी भाई. यामधून आतमधून जावायचं आहे आपल्याला. आता जो पाठीमागं तुम्ही बघताय एवढीशी जागा आहे आणि त्यामध्ये आपली बोट जाणार आणि ते पाण्यामध्ये तुम्ही सुंदर असा नजारा आणि पाण्याचा प्रवाह आहे ना, या पक्का असं उडतोय पाणी, पक्का उडतोय पाणी. त्यामुळे बोट एकदम सांभाळून चालवली आपली, एकदम क्रेझी. ही आता पाण्याची लेवल आहे त्याच्या व्हाईट व्हाईट दिसतंय बघा. एवढी पाण्याची लेवल पावसाळ्याच्या दिवसामध्ये असते. काही लोकांना जे मी सांगतोय ते खरं वाटत नाही, पण ॲक्च्युली समुद्रामध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की किती मोठ्या लाटा असतात समुद्रामध्ये मान्सूनच्या टायमिंगला. म्हणजे मान्सूनच्या टायमिंगला पण वादळ जी होतात ती वादळ जी होतात ती कधी कधी भयानक होतात. हां, म्हणजे अशी वादळ आहेत की या खडकावरून पाणी घेऊन जातात लाटेचं. याच्यावरून हां, हा जो मधला बेस दिसतोय ना सकल, याच्या वरून पाणी गेलेलं आहे. आणि हां, जे याचं उदाहरण म्हणून म्हणजे मी जर काही लोकांना खोटं वाटतं, पण ज्यावेळी वरती जातात त्यावेळी लक्षात येतं की तिथे मीठ साचलेलं असतं. मीठ हे आपल्या समुद्राच्या पाण्याचंच होतं आणि त्याच्यावरनं लक्षात येतं की आजही तिथे समुद्राचं पाणी पोचतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये. ही जी खडक आहे या खडकाचा बेसाल्ट पण खडक पडलं जातं आणि हा ग्रेनाइट खडक आहे, म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेली खडक आहे, म्हणून याचा रंग खूप वेगळा दिसतोय. इथे तर आता तुम्ही आलात तर इथे विहिरीसारखं दरीसारखं एक पाणी आहे, कुंड कसं असतं ना तसं. ते बघा तिथे गेल्यानंतर आता हे पाणी आतमध्ये आहे बघा, दिसलं का तिथे? पण ते पूर्ण अख्खा माणूस त्याच्यामध्ये राहू शकतो. हा, एवढं खोल आहे. पण ते वरून वगैरे सगळं आल्यानंतर आपण एक्सप्लोर करतो. पण आता काय झालं, आता आपल्याला जाता येत नाही, गव्हर्नमेंटने बंद केलेले. जो आपला 26/11चा वगैरे हल्ला झाला. आणि दुसरी गोष्ट, इथे पाकोळी नावाच्या पक्ष्यांचं वास्तव्य खूप असतं. स्विफ्टलेट म्हणून पक्षी आहे, तो आपल्या लाळेपासून घरटं बनवतो. पाठीमाग जो पोर्तुगीज लाईट हाऊस बघितला, आता हा लाईट हाऊस आहे ना, हा ब्रिटिशांनी बांधलेला आहे. हा ब्रिटिश लाईट हाऊस आहे. आता तुम्ही जो लाईट हाऊस बघताय पाठीमाग, हा इथून इथपर्यंत असा पसरलेला आहे. किती मोठा लाईट हाऊस आहे बघू शकता. आता पोर्तुगीज लाईट हाऊस आहे, तो जुने कालम बांधलेला आहे आणि हा अजून वर्किंग कंडिशन मध्ये बघायला भेटते. म्हातारीची चूल तुम्ही बघू शकता अशी. ए म्हातारे वुड वुड वुड. म्हाताऱ्याची चुलीची गोष्ट काय आपल्याला माहिती नाही. दादा पण बोलताय ही आता गोष्ट बनवली बोलतं. याच्यामध्ये भरतीचा पक्का मोठा हात आहे. भरती आली तर ती उडतही 100%. आता मी जस्ट डोल्याशी बघली, व्हिडिओ चालू केली आणि काय टाईप फिस. आता येऊ शकते परत. 1 2 3 गो. 1 2 3 गो. 3 2 1 गो. 3 2 1 गो. ते बघा पाठी. 3 2 1 गो. गेली. 3 2 1 गो. पुढे घेतली पाहिजे दादा. 3 2 1 गो. 3 2 1 गो. 3 2 1 गो. अरे कवा निघाची म्हातारी. म्हातारी लय जुनी होती वाटतं, लवकर उरता नाही दिला. काय बाबा करत काय म्हातारीने आली. आली जेवण बनवते का म्हातारी? काय आहे जेवायला आज? चुलीवरचं जेवण आहे का? गॅस कपलाय, गॅस संपलाय, गॅस संपलाय. बोटी आता म्हणून म्हातारी काही आहे नाही. आली 3 2 1 गो. 3 2 1 गो. आवऱ्या बोटी म्हातारीवर थांबल्यान ना. तो बाबा सांगतोय, बोलतो म्हातारी जेवण बनवते बोलतं. काय दादा बोलायचं आता. आणि हे बघा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणलं सगळं. वाईल्ड लाईफ
सिलाई फोटोग्राफर. म्हातारी वगैरे जाऊ दे, पण इथलं पाणी जो बघायला भेटते आपल्याला, आवरण नित्तल पाणी बघायला भेटते ना भाई. हो बघा तुम्ही पाण्याची क्वालिटी बघा इथं. गाईज काय विषय झाला माहिती, आम्ही बोलत राहिलो आणि म्हातारी येऊन गेली. ये हो भेटली बघा. ही बघा ना, ही आली. म्हातारीची चूल आपल्याला बघायला भेटली असेल. तो पाण्याचा विषय आहे, ते फटींची उडतायचा एकदम फवाऱ्यासारखा एकदम भारी उठ. आणि याला पहिले म्हातारीच्या चुलीच्या आधी नाव होता शॉवर पॉइंट किंवा फवारा पॉइंट असं बोलतात. पुण्यावरची माणसं भेटलीत आता आपल्याला. सगळ्यांना नमस्कार. म्हातारीची चूल बघितली का? हा म्हातारीला घेऊन आलेत बोलत. आजी नमस्कार. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही पण नाईक, आम्ही पण नाईक. चला मस्त चला फिरा, एन्जॉय करा. चला बाय. भेटला हा फवारा पॉइंट आहे का? म्हातारीच्या चुलीपेक्षा आपण पुढे आलो आणि इथंशी तुम्हाला यो सेम पॉइंट बघायला भेटतंय आणि इथंशी 100% बघायला भेटतंय आपल्याला. ती बघा पाठीमागं बघताय तुम्ही. क्रेझी. भारी वाटलं. म्हातारीच्या भारी बोलत. ओ माय गॉड क्रेझी. 100% बघायला भेटते ना. हा या 100% बघायला भेटतंय. पैसा वसूल. आता बघा तुम्हाला जवळची दाखवतो. या केव मध्ये अजून कोण गेला नाही बोलते आतमध्ये. आणि इथं स्कुबा डायव्हिंग पण चालू आहे बघू शकता, एकदम प्रोफेशनली. म्हणजे त्यांची पूर्ण टीम येऊन स्कुबा डायव्ह करतात इथं. छोट्या मुलीला घेऊन आले. हा बर्ड आयलंड आहे आणि इथंशी आपल्याला बर्ड बघायला भेटतंय पहिलाच. सगळ्यात जास्त केव असलेला पॉइंट आहे आपल्याला. या केव मध्ये बघू शकता आतमध्ये अजून माणूस गेला नाही बोलतो. अजून कितीतरी केव्स आहेत याला. या खडकाला भरपूर सारे केव्स आहेत. डेंजर आहे रे, खतरनाक आहे रे. मालवण एक नंबर. काय रे खतरनाक. अलग लेवल. आमचा म्हाताऱ्याची चूल वगैरे बघून झाला. आता 40 ते 45 मिनिटं पुढं आहे आमचा यो सगळा. आता 40 ते 45 मिनिटं आम्हाला देवबाग गावापर्यंत पोहोचायला लागतील. तर त्याआधी गोल्डन रॉक म्हणून पण इथं फेमस आहे. ती बघायला चाललो. गोल्डन दगड. देवाचं स्थान असतं. कोकणामध्ये काही ठिकाणी जंगलांना राई बोलतात. आणि ज्या राईमध्ये देवाचं स्थान असतं त्या ठिकाणी त्या जो असतो जंगल असतं त्याला देवराई बोलतात. ओके. ही देवराई आहे म्हणजे इकडच्या लोकांचं ग्रामदैवत आहे. ओके. डोंगोबा म्हणून ओळखलं जातो. एका जंगलामध्ये शिवपिंडी आहे. पूर्ण जंगलामध्ये बाजूने गोड्या पाण्याचा झरा वाहतोय. एकदम हिडन बीचेस म्हणजे हिडन लोकेशन असल्यासारखं आहे. हे बघा इथं बीच पण आहे, तुम्हाला बीच बघायला भेटते. बीच पण आहे. हे बीच पण तुम्हाला हिडन बीचेस मध्ये तुम्हाला हे झालेले आहे, सिलेक्ट झालेले आहे. आणि जो समोर आपण बघतोय सकाळच्या सूर्याची किरण पडली का याला गोल्डन कलर येतं. आणि हे 2 खडकांच्या मध्ये आपल्याला छोटासा बीच बघायला भेटतोय. निवती बीच एक नंबर बीच बघा. एकदम छोटा बीच आहे आणि एकदम क्लीन, एकदम शांत बीच आहे. निवती बीच एकदम शांत. वावरी सुटली का बोटींची पाणी असं पाठी उडतंय डायरेक्ट. म्हणून सगळ्या जॅकेट घातलं पाठण भिजायला नको. आणि एकटा हुशार आहे. बघा बोट कशी आपटते बघा. बोट आपटते डायरेक्ट. आहा म्हातारीची चूल आणि सगळा बघून आता आम्ही सिगल आयलंडला उतरलो. हा समुद्राच्या मधोमध आयलंड आहे आणि यो दरवर्षी चेंज होतं जसं आपल्याला दादानी सकाळच सांगितलं. रिटवन गो. बोट खेचतो बघा.
ते आयलँड वशी जरा मजा करून आलो आणि यो समोर तुम्ही बघू शकता केरला व्ह्यू. केरळला पण गेल्यावर तुम्हाला माहितीच असेल ऐसत नारळाच्या झाडांचा व्ह्यू बघायला भेटतं. यो बघा सुनामी आयलँड पाण्यामध्ये आपल्याला दुकानं बघायला भेटतात. सर्व आपण बघला. दादानी एकूण एक ठिकाण दाखवलंय आपल्याला आणि त्याची संपूर्ण माहिती पण दिली आम्हाला. आता ही समोर दिसते ती नदी पोई नदी म्हणून आहे आणि हा समुद्रामध्ये मिळते ना. पुढं जाऊन कर्ली नदीला मिळते का ही नदी? ओके. आणि मँग्रोवची झाडा बघायला भेटतात ना आपल्याला. चिंबोऱ्याला गेल्यावर कशी आपले हीच असतात सगळी मँग्रोवची झाडा. ती बघण्यासाठी लोक लांब लांबून येतात. आता पग टाकून चिंबोऱ्या घेऊ का 2-3? आम्ही पगाना जातो. यो टाकलेला आहे कोणतरी भिशा टाकलाय केचाचा का? हे बघा इथला पाणी आवरा क्लिअर आहे ना का आतमधला आपल्याला तल दिसतंय. तो सकाळी 11 वाजता आपण इथून निघालेलो आणि फायनली आपण इथं पोहोचलो ना आता दुपारी 2:35 ला. क्रेझी एक नंबर मजा आली. दादाला पहिला धन्यवाद बोलते आणि दादाला विचारते की अजून तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला पण सांगते तुम्ही जर मालवणला देवबागला आलात आयुष्यपत तुम्हाला दुसरीकडे काय जायची गरज नाही. दादा सगळा तुम्हाला सांगेल काय काय करायचं आहे आणि एवढी भारी माहिती दिली ना मला. सगळ्या व्हिडिओ मध्ये माहिती कव्हर नाही केली. इथं आल्यावर मग तुम्हाला मजा जाईल. मग तुम्हाला जी प्रत्येक लाईट हाऊसची माहिती आहे अजून प्रत्येक एक पॉइंटची जी माहिती कट टू कट आहे ना नुसताच खोटा बोलून काही पण सांगणार त्या नाही. फक्त जी रिअल माहिती आहे ना ती माहिती आम्हाला भेटली. जेलीफिश बघू शकताय तुम्ही. ओजी जिवंत जेलीफिश तुम्ही नसल बघली तर कशी असते ती बघू शकताय. चालते बघा कशी. कसली भारी वाटतंय. हो हो मस्त अशी बोट राईड झाली आमची. सगळा जे बघायचं होतं जे पॉईंट जवळ म्हणजे जवळजवळ आपण किती पॉईंट बघलं? खूप 15-16 पॉईंट 15-16 पॉईंट बघलं. म्हणजे बीच पासून एकदम तो फेमस असलेला आता सध्या म्हातारीची चूल ते आपण सगळा बघितला. आणि अजून काय काय असतं आपल्याकडे? अजून बॅकवॉटर मध्ये भरपूर काय आपल्याला. बॅकवॉटर मध्ये गेला तर मँग्रोव सफारी आहे. त्याच्यानंतर पांडवकालीन शिव मंदिर, एक विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. मँग्रोव्ज मध्ये पण अशीच आयलंड आहेत की ज्याच्यामध्ये बर्ड्स आयलंड वगैरे तुम्ही बघू शकता. हे पण तुम्हाला. आणि तुझं नाव काय बोललं सांग एकदा पब्लिकला. आणि नंबर तर तुम्हाला स्क्रीनवर येतच असेल. माझं नाव खुशाल साळगावकर. हां कुशाल साळगावकर. हा माझा आणि नंबर. आपल्याकडे कोणती कोणती सर्व्हिस आहे काय काय भेटू शकते? आपल्याजवळ बोट राईडमध्ये जर आपल्या बजेटनुसार तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे नॉर्मल बोट सफारी पण मिळते आणि हाय स्पीडवाली पण मिळते. अच्छा दोन्ही आहेत. हां हाय स्पीडवालं घेतलं तर आपलं थोडंसं बजेट वाढतं. नॉर्मल स्पीडवालं घेतलं तर तुम्हाला थोडंसं बजेटमध्ये तुम्हाला थोडंसं डिस्काउंट पण मिळतं. आणि वॉटर स्पोर्ट वॉटर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे. जेटस्की, बंपर, ते बनाना तुमच्याकडेच मिळून सगळं मिळून जातं. म्हणजे एक प्लस नंबर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग पण होऊन जातं. अच्छा स्कुबा डायव्हिंग पण अरेंज करून देतील. म्हणजे तुम्हाला 17 ठिकाणी कुठं फिरायची गरज नाही. एकाच ठिकाणी तुम्ही सगळं एकाच ठिकाणावरून तुम्ही सगळे साईट सीन एक्सप्लोर करू शकता. वॉटर ऍक्टिव्हिटीज प्लस स्कुबा डायव्हिंग प्लस फ्लाय बोर्डिंग पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. 3-4 दिवसाची जरी देवबागची ट्रिप केली एका दिवसातच पॉसिबल नाही होत. 2 दिवस तरी पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला. चालेल दादा धन्यवाद. मस्त वाटला. नेक्स्ट टाइम नक्की फॅमिली वगैरे घेऊन येईल. पोरांच्या बरोबर पण मजा आली. एकदम मजा एकदम. थँक्यू सो मच. यस तर आता फ्रेश वगैरे झालो थोडासा आणि जेवण मागवलंय मी. मस्त हॉटेलला बसलो. सुरमई थाली आज पण पुन्हा एकदा सुरमई थाली मागवली. कोलबी थाली घातली. कोलबी झाली काय चव. कोलबी तर मस्तच आहे. रस्सा पण कोलबी सोबत वेगळाच आहे आणि सुरमई हलवा घेतल्यावर वेगळा रस्सा आहे. आता मी मालवणमधून पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर आमचा प्लॅन होता राजकोटला यायचा. आणि पाठीमागं जो तुम्ही बघताय महाराजांचा स्टॅच्यू काय सुंदर आणि किती मोठा. तलवारीचीच साईज तुम्ही बघू शकताय. आता 3-4 मजली असेल ना टोटल. असा बिल्डिंगशी कम्पेअर केला तर 3-4 मजली असेल. जास्त असेल तलवारपर्यंत जर आपण पकडला तर जास्त असेल. चला आता तिथं जाऊन बघूया कसं काय आहे. फर्स्ट टाइम मी आलो इथंशी आणि आपण राजकोटच्या पुढं आलो ना समोरच आपल्याला इथं सगळ्या ॲक्टिव्हिटी पण आहेत. आयुष्यपत काय खतरनाक.
देवगडला पोचलो. देवबागशी आता 10 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. 8:45 वाजलं रात्रीचं आणि मी लई टायर्ड आहे, लई थकलो. हे झोपूनच नाही देत गाडीने एक सेकंड पण नाही. तर कसं आपण थोडा रेस्ट केला म्हणजे इडीबिडीतला टाईम होता, पण नाही, मजा करत चाललो. झोपाची नाव नाही होता. आता रूम वगैरे बघू देवगडला आणि तिथं रेस्ट करू मस्त पूर्ण रात्रभर. 2 दिवस लई फिरलो मजा केली, पण आज रेस्ट करायचा. उद्या लेट उठल आणि बघू पुढचा प्रवास. थोडा प्लॅनमध्ये काय पण चेंज होऊ शकतो. जेवायला पोचलो आम्ही देवगडमध्ये आणि मटन थाली मागवली जेवायला लय फिश खाल्या. तेजानी चिकन थाली खाली. आया ये राक्षस बकासूर थाली खावाला एकटा परिचय आहे तोच आता मटन थाली खाताना. प्रथम आणि जतीन विथ सोहन नाईक मस्त असं सोलकडी सोबत घरची चव. वा फायनली आता आम्ही रूम बघलाय. जमलो आता. बॅग घेऊन आलो रूमवर. झोपवर रमात आणि योगाला ब्लॉग इथं सेंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? कारण तर मला एकदम भारी वाटला. एकदम भारी आम्ही फिरलो. आणि तुम्हाला कसा वाटला बघून ते कमेंट करून नक्की सांगा. इंस्टाग्राम ला पण बघू लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग.